कडाष्टी या परिसरातील या माऊली प्रचंड वेदना उरात घेतल्या, कारण अतिवृष्टी झाली, होत्याचं नव्हतं झालं, संसार उघड्यावरती आला, सांगायचं कुणाला. प्रचंड नुकसान झालंय पाटील, बोलता येत नाही, डोळ्यातून अश्रुधारा आहेत. आणि आमच्यासाठी लढणारं हे नेतृत्व आमच्या घरापर्यंत आमची परिस्थिती काय आहे पाहण्यासाठी आलाय. अर्थातच मनोजदादा जरांगे पाटील नेमकाच डिस्चार्ज हॉस्पिटलमधून झाला. 2-3 दिवस झाले मुंबईमध्ये उपोषण झालं, दादांना चालता येत नाही आहे, तरीसुद्धा दादा आमच्यासाठी इथपर्यंत आले. आणि मायमाऊलींनी दादांच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात केली, कारण हा विश्वास समाजाचा कमवला आहे ते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी. फक्त मराठा समाजच नाही बांधवांनो, प्रत्येकाची काळजी करणारं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आहेत. शेतकऱ्याच्या व्यथा, शेतकऱ्याच्या कायम पाठीशी उभं राहण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील आता सज्ज झालेले आहेत. आणि पाटलांच्या या लढ्याला आपला सलाम आहे, कारण हे नेतृत्व संघर्षाच्या वाटेतून घडलेलं नेतृत्व आहे. या नेतृत्वाच्या पाठीशी आपण कायम राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.